तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक. धुळ्याचा मल्ल चंद्रशेखर गवळीने इतिहास रचला. 96 किलो वजन गटात ठरला महाराष्ट्र चॅम्पियन. आणि धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत आणि देशातून, राज्यातून, परदेशातून आलेल्या साहित्यिक मराठी प्रेमींच्या प्रचंड उत्साहात उद्घाटन करण्यात आलं. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मराठीतील आपले अभिजात साहित्य पुढच्या पिढीकरिता कसे नेता येईल या दृष्टीने ChatGPT सारखे एखादे स्मॉल लँग्वेज मॉडेल तयार करण्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. फर्ग्युसन महाविद्यालय येथे संमेलनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंचात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, मराठी भाषा विभागाच्या अवर मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर आदी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत सन 2025-2026च्या ₹278 कोटी 8 लक्ष, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 32 कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत 148 कोटी 56 लक्ष अशा एकूण 458 कोटी 56 लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. हा आराखडा मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला आमदार अमरीशभाई पटेल, किशोर दराडे, काशीराम पावरा, मंजुळा गावित, अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, जिल्हा नियोजन अधिकारी छरा कनगरे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील 5ही विधानसभा क्षेत्रात ऑक्सिजन पार्क विकसित करावे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निधीतून वन विभागाने जिल्ह्यातील 5ही विधानसभा क्षेत्रात ऑक्सिजन पार्क, वनक्षेत्र तसेच वन्यजीव वाढविण्यासोबत जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच सुलवाडे, जामफळ, लळिंग येथे इको टुरिझम बनवावेत. पर्यटन स्थळे विकसित करावी. तसेच मत्स्य विभागाने जिल्ह्यातील स्थानिक माशाची प्रजाती वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या बैठकीत दिले. ते म्हणाले की शिरपूर तालुक्यातील अनेर डॅममध्ये विशिष्ट प्रजातीच्या माशांना राज्यभरात मोठी मागणी आहे. या माशांचे संवर्धन करण्याबरोबरच त्या माशांची प्रजाती वाढविण्यासाठी प्रयत्न करून मत्स्यपालन व्यवसायाला चालना द्यावी. यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा वार्षिक योजनेत देण्यात येणाऱ्या निधीतून गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा. जिल्ह्यातील विकास कामे नियोजन करताना लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घ्याव्या. प्रत्येक गावात स्मशानभूमी बांधाव्यात. पाटबंधारे विभागाने
सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करतानाच नवे प्रकल्प जुने प्रकल्पाच्या दुरुस्ती कामांना गती द्यावी, शाळांच्या नवीन इमारती बांधताना त्यांचं बांधकाम दर्जेदार करावं, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती किंवा नवीन इमारती बांधाव्यात, जिल्हा परिषद शाळेत पटसंख्येवर आधारित शिक्षकांच्या नियुक्ती कराव्यात, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना अधिकचे तांत्रिक प्रशिक्षण मिळण्यासाठी उद्योगामध्ये प्रशिक्षण द्यावेत. क्रीडा विभागाने दरवर्षी 2 ते 3 क्रीडा प्रकाराच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्ह्यात घ्याव्यात. क्रीडा संकुलातील ज्या गाळेधारकांचा करार झाला नाही अशा गाळेधारकांचा करारनामा तयार करून घ्यावा. कराराची मुदत संपल्यानंतर गाळेधारकांना प्राधान्य देण्यात यावं. प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुलाच्या कामाला प्राधान्य द्यावेत. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्री करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महिला मॉल तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून महिला मॉल तयार करावेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात नवीन रोहित्र बसविण्यासाठी पुरेशी तरतूद करावी. जास्त वीज गळतीच्या ठिकाणी नवीन वीज मीटर बसविण्यात यावेत. कृषी सौर पंप मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना त्वरित सौर पंपाचं वितरण करावं. जिल्ह्यातील संरक्षित स्मारक बारव संवर्धन करण्याबरोबर गड किल्ल्यांची दुरुस्ती करावी. बैठकीत आमदार अमरीशभाई पटेल, किशोर दराडे, काशीराम पावरा, मंजुळा गावित, अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील यांनी विविध विषयांच्या चर्चेत सहभाग घेऊन महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दिनांक 31 जानेवारी 2025 शुक्रवारची पहाट सोनेरी झाली. धुळेकरांचा ऊर अभिमानानं भरून आला. धुळ्याच्या पठ्ठ्याने इतिहास घडविला. नामवंत मल्लाला लाल मातीची धूळ चारत या पठ्ठ्यानं धुळ्याचं नाव कमावलं. चंद्रशेखर गवळी 86 किलो वजन गटात महाराष्ट्र चॅम्पियन ठरला. वरिष्ठ वजनी गटात सुवर्णपदक मिळविणारा चंद्रशेखर हा धुळ्याचा पहिलाच मल्ल आहे. आजपर्यंत इतर वजनी गटात देखील धुळ्याच्या आखाड्यातील पहिलवानांनी भल्याभल्यांना आसमान दाखवत सुवर्ण कामगिरी केली आहे. धुळ्याने अनेक नामवंत मल्ल घडविले आहेत. या नामवंत मल्लांनी धुळ्याचं नाव राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेलं आहे. चंद्रशेखर याने गोल्ड मेडल पटकावलंय. धुळ्यात कुस्तीप्रेमींसह सर्वसामान्य जनतेचा ऊर अभिमानानं भरून आलाय. कुस्तीगिरांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून चंद्रशेखरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धुळ्यात 1962 साली महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाल्या होत्या. स्टेशन रोडवरील नूतन पाडवी शाळेच्या मैदानात पार पडलेल्या या स्पर्धेत धुळ्याच्या नवजीवन विजय व्यायामशाळेचे मल्ल आनंदा बोरसे यांनी 62 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कामगिरी केली होती. त्यापूर्वी या मल्लाने रौप्य आणि कांस्य पदकाची देखील कमाई केली होती. 1962 नंतर प्रथमच वरिष्ठ 86 किलो वजन गटात गोल्डन कामगिरी मल्ल चंद्रशेखर याने केली आहे. राज्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे राज्यभरातील कसलेल्या नामवंत मल्लांची नजर असते. लाल मातीच्या आखाड्यात समोरच्या मल्लाला चितपट करून आपला आणि आपल्या शहराचं नाव उंचवावं अशी प्रत्येक मल्लाची इच्छा असते. कालपासून अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होत्या. त्या कुस्ती स्पर्धेत धुळ्याचा मल्ल चंद्रशेखर संजय गवळी याने देखील सहभाग घेतला होता. सायंकाळी 7 वाजता चंद्रशेखरची गाठ धाराशिवचा नामवंत मल्ल हनुमंत पुरी याच्याशी पडली. हनुमंत पुरीचा कुस्ती क्षेत्रात मोठा दबदबा आहे. कसलेल्या या पैलवानाकडून चंद्रशेखर सहज चितपट होईल असे आराखडे मानले जात होते. त्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर येत होता. सामन्याला सुरुवात झाली. कुस्तीचा थरार काय असतो याचा अनुभव कुस्तीप्रेमींना आला. हनुमंत पुरीने आपल्या नावलौकिकाला जागत चंद्रशेखरला सहज पछाडेल अशी स्थिती निर्माण झाली होती. सुरुवातीला हनुमंत वरचढ चढला. त्याने चंद्रशेखरवर मात करत 2 गुण मिळविले. त्यानंतर चंद्रशेखरनेही आपले कुस्तीचे कसब दाखवायला सुरुवात करीत पहिलवान हनुमंतला पछाड देत 2 गुणांची कमाई केली. दोघांची गुणसंख्या बरोबरीला आल्यानंतर पाहणाऱ्या कुस्तीप्रेमींना आणि हनुमंतपुरी समर्थकांच्या लक्षात आले, धुळ्याचा हा पट्टा काही कमी नाही. बंदे में है दम अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. बरोबरीची गुणसंख्या गाठल्यानंतर चंद्रशेखरने एकाच वेळी आपली शक्ती आणि युक्ती पणाला लावली आणि परिस्थिती हनुमंताने 1 गुणांची कमाई केली. कुस्तीचा संपत आलेला वेळ लक्षात घेऊन आतापर्यंत आपल्या वस्तादांनी शिकविलेल्या डावपेचांची मनातल्या मनात उजळणी करत चंद्रशेखरने हनुमंतपुरीवर आणि सामन्यावर पकड मिळविण्यासाठी रणनीती आखली. शेवटच्या सत्रात धुळ्याच्या या पठ्ठ्यानं हनुमंतपुरीला नामोहरम केलं. 2 गुणांची कमाई केली. चंद्रशेखरच्या खात्यात 4 गुणांची कमाई झाली तर हनुमंतपुरीला 3 गुणांवर समाधान मानावं लागलं. चंद्रशेखर विजयी झाल्याचं पंचांनी घोषित केलं आणि जल्लोषाला सुरुवात झाली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या या थरारात चंद्रशेखरने बाजी मारली.
वरिष्ठ वजनी गटात धुळ्याच्या इतिहासात प्रथमच गोल्ड मेडलची कमाई झाली. त्याच्या या पराक्रमाची वार्ता धुळ्यात येऊन धडकली. सुरुवातीला धुळ्यातील नामवंत मल्ल वस्ताद यांच्यापर्यंत असलेली ही बातमी सकाळ उजाडताना धुळ्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली आणि जल्लोष सुरू झाला. कुस्तीप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला. मानलं भावा, धुळ्याचं नाव कमावलं, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटल्या. मल्ल चंद्रशेखर गवळी याचं मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, दैनिक पथयात्री परिवार, दैनिक लक्ष महाराष्ट्र परिवार आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झालं. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन भवनमधील तळमजला येथे पालकमंत्री यांचं संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. या कार्यालयाचं मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झालं. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा नियोजन अधिकारी शहरा कनगरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.